हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविना सौजन्य नेणे काही, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावेला तोची धन्य, ज्ञानदेवा गुडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविना सौजन्य नेणे काही. हरीच्या वंशाचे गुण परंपरेचे वर्णन ज्यात केलेले आहे अशी हरिवंशादी पुराणे वाचणे, हरीच्या नामसंकीर्तनात तल्लीन असणे व हरीशिवाय काहीच चांगले न वाटणे, अशा हरिमय झालेल्या पुरुषाला या लोकात प्रारब्धवशात जे प्राप्त होते ते वैकुंठ समानच आहे. अशा हरिमय झालेल्याविषयी श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. कारण तो सतत एका अलौकिक आनंदात निमग्न असतो, म्हणून तो कुठेही असला तरी वैकुंठात असल्यासारखाच आहे. तो नामस्मरणाने नित्य पवित्र झाला असल्यामुळे त्याला सर्व तीर्थाचे भ्रमण आपोआपच घडले म्हणून समजावे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिराविला तोची धन्य. आनंदाच्या शोधामध्ये जो साधक मनाला आवडेल त्या मार्गाचे अवलंबन करतो व मन म्हणेल तसे करतो, तो या खऱ्या आनंदाला मुक्तो. व जो हरीच्या नामस्मरणामध्ये स्थिर दृढ निश्चयवान झालेला आहे तो धन्य त्याला पात्र बनतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेवा गुडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरिनामरूपी धनसंचय करण्याची गोडी असल्यामुळे सदा सर्वदा रामकृष्णाच्या ठिकाणी आवड निर्माण झालेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.